नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कंटोळीची भाजी दाखवणार आहे। आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि नॉनव्हेज बंद आहे। आम्ही पण श्रावण महिन्यात नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी नॉनव्हेजची रेसिपी सध्या नाही दाखवू शकत आणि त्यासाठी तुम्हाला नवीन नवीन काहीतरी रेसिपी माझ्या पद्धतीने दाखवावा हा प्रयत्न करत आहे। तर आता यावेळेला मी कंटोळीची भाजी तुम्हाला दाखवते। तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघा, आवडली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कंटोळीची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी कंटोळी घेतली आहे। आता सर्वप्रथम आपण ती कापून घेऊया। तर चला आता आपण पहिले कापून घेऊया भाजी। कंटोळी व्यवस्थित कापली आहे अशा प्रकारे मी बघू शकता तुम्ही, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्यातल्या सगळ्या बिया काढल्या आहे मी। आता आपण कंटोळीसाठी लागणारं वाटण बघूया। चला, कंटोळीसाठी लागणारं वाटण 6-7 मिनी लसणाच्या कांड्या घेतला आहे। खोबरं बघा मी किती घेतला आहे, बघू शकता। खोबऱ्याचे तुकडे आणि 4-5 लसणाच्या कांड्या, त्याच्यानंतर कोथिंबीर। आता ह्याचं आपण वाटण करायचं आहे आणि मी चण्याची डाळ भिजवून ठेवली होती। मी कंटोळीमध्ये चण्याची डाळ टाकणार आहे आणि तशी भाजी कंटोळीची बनवणार आहे। तर पहिले आपण वाटण करूया। चला, वाटण तयार झालं आहे हिरवं। आता आपण कंटोळीच्या भाजीसाठी लागणारे मसाले बघूया। चला, आपल्याला कंटोळीच्या भाजीसाठी लागणारे मसाले दाखवते। सर्वप्रथम मीठ चवीनुसार घेतलं आहे, मिरची पावडर 1 चम्मच घेतला आहे, धना पावडर अर्धा चम्मच घेतला आहे, किचन किंग मसाला 1 चम्मच घेतला आहे। ह्या भाजीमध्ये मी गूळ पण टाकणार आहे। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, असं काही नाही आहे। मी ह्या भाजीमध्ये गूळ टाकत असते, थोडा गूळ घेतला आहे। कोकम घेतला आहे, 4-5 कोकमाचे तुकडे घेतले आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेऊया। चला, टोप आपला तापला आहे। आता आपल्याला जितकं लागतंय तेवढं आपण तेल घेऊया। आपलं तेल तापलंय, आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूया, हिंग टाकूया थोडंसं। आपलं जिरं लाल झालं आहे, आपण ह्याच्यामध्ये हिरवा मसाला टाकूया वाटलेला, एकत्र करूया। मसाला चांगला परतला गेला हिरवा मसाला। आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकूया, धना पावडर अर्धा चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच आणि हे आपण एकत्र करूया। आता 1 मिनिट आपण शिजून देऊया। हे मसाला आपला 1 मिनिट आपला चांगला शिजला पाहिजे। मसाला चांगला शिजला गेला आहे, चांगला परतला गेला आहे तो। आता आपण बघा तसं तेल आलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कंटोळी सोडायची आहे। एकत्र करूया। चण्याची डाळ मी भिजवली होती, ती पण मी ह्याच्यात सोडते। आता एकत्र करू आपण। आता आपली भाजी एकत्र झाली आहे, चण्याची डाळ वगैरे टाकली आहे। आता पाणी टाकूया आपण, एकत्र करूया। आता उकळी व्यवस्थित आपण थांबूया। आपल्या भाजीला उकळी आली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकूया, कोकम टाकूया, चवीनुसार आपण मीठ घेऊया आणि एकत्र करू। आता आपण
7-8 मिनटं आपण मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेऊया. आपल्या भाजीचं पाणी आटलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकूया. मी जो गूळ घेतला होता तो टाकते आणि एकत्र करू आपण. आणि आता आपण झाकून भाजी ठेवूया. ही 2 मिनटं आपण बारीक गॅसवर झाकून ठेवूया आणि 2 मिनटांनी भेटूया. आपण उघडून बघूया. 2 मिनटं झाले आहे. बघू शकता भाजीला कशी तर्री आली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते भाजी. बघू शकता कंटोलीची भाजी चण्याची डाळ टाकून कशी बनवली आहे. मी तुम्हाला आता दाखवते. बघा कशी शिजली आहे. आपली डाळ पण शिजली आहे. तुम्हाला मी बनवलेली कंटोली चणा मिक्स भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा आणि नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.